नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर कालवं मसाला ही रेसिपी शेअर करणार आहे. इकडे मी कालवं घेतल्यात एक 2 डझन. बऱ्यापैकी मोठी कालवं आहेत ही. आणि इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कोळणीकडून साफ केलेली आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त कच आहे का बघायचं असते, बाकीच्यात काही करायचं नसते. बाकी दुसरं साहित्य मी इथे लसूण घेतले, कांदा घेतले, सुकं खोबरं घेतले, सुकं खोबरं मी खिसून घेतले, मग बडीशेप घेतले, कोथिंबीर घेतले मी गार्निश करायसाठी, आणि आपला नेहमीचा सुका मसाला म्हणजे हळद, लाल तिखट आणि गरम मसाला. हे मी सुका मसाला मी इथे कालव्याला लावून ठेवते. कालवं पाणी सोडत असते, मग काही हरकत नाही. तुम्ही 1-2 वेळा धुवून घेतल्यावर ते पाणी वापरू शकता तुम्ही. इथे मी मिक्स करून ठेवते. तोपर्यंत मी पॅनमध्ये कांदा, तो एक कांदा मी पहिला मसाल्यासाठी आपण मसाला करतोय आता, तर तो एक कांदा घालते मी पॅनमध्ये, आणि लसूण, सुकं खोबरं आणि बडीशेप हे आपण छान भाजून घेऊया आणि त्याची वाटण करून घेऊया त्याचं. सुकं खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला करायचं आहे. कांदा पण चांगला हे होतो, तळला जातो. हे बघा इथे आता मला पाहिजे तसं झालेलं आहे. एकदम जाळून घेऊ नका, हां, एवढं झालं पाहिजे. आता मी हे थंड करीन आणि मिक्सिंगमधून काढीन. ती आपली झाली, गोळी झाली बघा. हां, वाटण्याची गोळी. आता हे बाजूला ठेवा. आता दुसऱ्या डब्यामध्ये 1 चमचा तेल घ्या. परत हिंगाची फोडणी द्या. हिंगाची फोडणी झाल्यावर तो दुसरा कांदा होता ना, 2 कांदे घेतलेले मी, दुसरा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, तो घाला. आणि परत आता हा कांदा चांगला परतवून घ्या. जरा चांगलं तांबूस होईपर्यंत. कम्प्लिटली फ्राय करायचं नाही आहे आपल्याला, फक्त ते सोटे करायचं कांदा. ठीक आहे. कांदा चांगला झालेला आहे सॉटे. आता त्यामध्ये आपण कालवं होते ना हे केलेली, मसाला लावून ठेवलेली, ते घालूया. आपल्याला ही करी करायचं आहे, सुकं नाही करायचं, म्हणून मी थोडंसं पाणी घालणार याच्यामध्ये आज. आता हे बघा, अर्धा 1 कप पाणी. आणि मीठ घाला त्याला चवीनुसार. आता ते मी वाटप सांगितलं होतं ना, मग पहिला केलेलं आपण ते सुकं खोबरं, कांदा, तेव्हा तयार आहे, ते आता त्याच्यामध्ये घालूया. पण त्याच्या अगोदर ते कालवं शिजू द्या. पाहू शकतात ते कालवं माझी होती त्याचं हे श्रिंक झालं ते, आणि चांगल्यापैकी शिजलेली आहेत. आता आपला तो वाटलेला मसाला घालायचा आणि नीट परतून घ्या. मिक्स करा सगळा तो मसाला. 1 उकळ द्या, कोथिंबीर घाला आणि मस्त झणझणीत कालवं तयार. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतात. खूप टेस्टी लागते. आजची रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिला